आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। मोदींकडून सोलापुरातील अरेनगरमधील कामगारांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 15,024 घरांचं वाटप। असंघटित कामगारांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत। सोलापुरातील योजना मनमोहन सिंह यांच्या काळातील पंतप्रधान खोटे बोला पण रेटून बोला असं करतात। काँग्रेसची योजना असूनही यांना 10 वर्ष लागली। नाना पटोले यांची पंतप्रधान मोदींवर टीका। गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनीच बुलंद केला। आमचं हिंदुत्व एकच, भगवाही एक, आम्ही त्यात भेद करत नाही। भाजप पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पंतप्रधान मोदींचा शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर आता विश्वास राहिला नाही। अनिल देशमुखांचा निशाणा। महायुतीतील प्रमुखांच्या भरवशावर मतं पडणार नाही हे मोदींना समजलं अशी टीका। मोदी महाराष्ट्रात आले की माझ्यावर टीका करतातच। पूर्वी विरोधकांना संताजी धनाजी दिसायचे, तसंच मोदींचं झालंय। टीका करा पण आम्ही काम करत राहणार, शरद पवारांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदींसमोरच भाषणादरम्यान नरसय्या आडम यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख। नंतर आडम यांनी माफी मागत चूक सुधारली। विरोधकांना दुसरा काही कामधंदा राहिला नाही, माशासारखे तडफडत आहेत। आदित्य ठाकरेंचा वातावरण गरम करण्यावरील टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मी कायदा आणि संविधानाला धरूनच निर्णय दिला असल्याने कोर्ट निर्णयात बदल करणार नाही। ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया।